आता हा क्वेश्चन आहे जो लीपच्या आपल्या ग्रुपवरती अमोलनी टाकला होता. विच किंग हॅड द टायटल लाईक विचित्र चित्ता, चित्रकार पुली आणि चैत्यकारी. आणि हा एक्झॅक्ट क्वेश्चन तशाचा तसा UPSC 2025 मध्ये आलाय. हु अमंग द फॉलोइंग रूलर्स इन एन्शंट इंडिया हॅड अज्युम द टायटल्स मत्तविलास, विचित्रचित्त अँड गुणभरा. आता मी इथे हा लिटरली 2 सेकंड मध्ये माझा क्वेश्चन सॉल्व्ह झालाय, कारण ग्रुपवरचा क्वेश्चन मी तो अटेम्प्ट केलेला, त्याची मी नोट माझ्या बुकमध्ये केलेली होती आणि ते मी नंतर रिवाइज पण केलं होतं. सो ह्याचं लेसन ह्याच्यातनं हा आहे की जेव्हा तुमच्या ग्रुपवरती क्वेश्चन येतील, तुमची लाज, लज्जा, इगो सगळं साईडला टाकून ते क्वेश्चन्स काही करून अटेम्प्ट करा. या प्रिलिम्सला जर तुम्ही अटेम्प्ट करायचं तुम्हाला, तर तुम्हाला या गोष्टी विसराव्या लागणार आहेत. दादाचा ओरडा खा. तुम्ही क्वेश्चन चुकला तरीही चालेल. तेव्हा सगळ्यांची सगळ्यांचा विचार करायची गरज नाही की अरे माझा चुकला तर सगळ्या ग्रुपला कळेल की हा क्वेश्चन चुकलाय. माझे पण भरपूर क्वेश्चन्स चुकायचे, पण त्याच्यातनंच तुम्हाला ते लक्षात पण राहतील की हा माझा क्वेश्चन चुकला होता. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही सगळे क्वेश्चन अटेम्प्ट कराल. आणि आत्ताच म्हणजे इफ यू आर गोइंग टू अटेम्प्ट शॉर्टकट्स, शॉर्टकट इज द शॉर्टेस्ट वे टू फेलियर. त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही ठरवा की नाही, जे काय क्वेश्चन येतील ग्रुपवर ते मी अटेम्प्ट करणार आहे. आणि नुसते अटेम्प्ट करून सोडून नका देऊ, त्याची नोट पण बनवा, कारण त्या नंतर लक्षात नाही राहत. आणि मला वाटतं अर्ली प्रिलिमच्या 1 दिवस आधी पण मी आर्ट अँड कल्चरचे, कारण मला माहित होतं माझी आर्ट अँड कल्चरची मेमरी फार चांगली नाहीये, पण यावेळेस मला बेटर स्कोअर करायचाच होता हे मी ठरवलं होतं. सो मी आदल्या दिवशी पण ग्रुप थ्रू, जरी मी त्याची नोट क्रिएट केली होती, मी ग्रुप मधले सगळे क्वेश्चन्स परत गो थ्रू केलेले जे आले होते ते. सो मला ते आठवत होतं की विचित्रचित्त महेंद्र वर्मन वनच आहे आणि तो क्वेश्चन पण करेक्ट आला.